चला ठेवा बसा विषय सोडून द्या. वाकस चषकाची चर्चा होते रायगड जिल्ह्यात मंगेश दादा पवारची चर्चा होते रायगड जिल्ह्यात. आईच्या गावात आणि बाराच्या भावात विषय खोल आहे कारण की दुनिया गोल आहे. प्रत्येक जागी काही ना काहीतरी झोल आहे. सगळ्यात मोठी झोल आहे. बरेच जण आहेत नाव सांगत नाही आता. चलिए चलेंगे मैदान के अंदर फिर एक बार शुरुआत की जाएगी वाकस ट्रॉफी 2025. तमाम दर्शकों का, तमाम मेहमानों का और तमाम खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत. चलेंगे मैदान के अंदर जहाँ से आज के दिन की और आज की रात की आखिरी बैटल शुरू की जाएगी. एक तरफ खेलेगी टीम डिक्सड़ और उनके सामने टीम खाड़ाचा पाड़ा. टॉस को यहाँ से टीम खाड़ाचा पाड़ा ने जीता. गेंदबाजी का फैसला सलामी जोड़ी श्रेयस के साथ रोहित. गेंदबाजी की शुरुआत करेंगे साहिल ऑन बॉलिंग मार्क. पहले गेंद टैपिंग क्रिकेट आपको नजर आएगा. दो खिलाड़ी यहाँ से हल्का सा फंबल हुआ. छिके सिंगल मैदान के अंदर दौड़ के पूरा किया जाएगा. अकाउंट इज ओपन बाय 1 रन. ऐसा हम बिल्कुल कह सकते हैं. खाता 1 के साथ खोला गया है. कर्जत टेनिस क्रिकेट लाइव की टीम इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है. घड़ी का काटा 2:52 यानी लगभग 3 बज चुके हैं. लेकिन अभी भी कई सारे दर्शक इस टूर्नामेंट का लाइव आनंद ले रहे हैं. उन सभी का भी हम स्वागत करेंगे. साहिल ने शुरुआत की. P1 का पावर प्ले का ओवर. 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर आपको नजर आएंगे. रिवर्स स्वीप करना चाहते हैं. यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. डंडी को किया है गोल. साहिल भाई बनेंगे पावरफुल. बल्लेबाज की बत्ती गोल. विकेट डाउन. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. वाकस चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. थैंक यू डीजे. पहला विकेट यहाँ से आपको पवेलियन में वापस जाता हुआ नजर आएगा. गोल्डन डक के शिकार बनी है बल्लेबाज रोहित. पहली गेंद पर रिवर्स हिट लगाना चाहते थे लेकिन डंडी गोल की यहाँ से गेंदबाज साहिल ने. यहाँ से फिर एक बार रफ्तार के साथ आपको गेंद की पिचिंग नजर आएगी. सिंगल मैदान के अंदर यहाँ से भी पूरा किया गया. 1 के साथ रन संख्या बढ़ेगी. स्कोर कार्ड के ऊपर 2 रन. रात का समय हो चुका है. घड़ी का काटा 3 यहाँ से लगभग बजने वाली है और ठंड आपको अब यहाँ से थोड़ी सी महसूस ज़रूर होगी. लेकिन कड़ी ठंड में भी खिलाड़ी मैदान के अंदर खेल रही है क्योंकि उनमें क्रिकेट के लिए काफ़ी जज्बा है. यहाँ से टैपिंग क्रिकेट हल्के हाथों से शॉर्ट कवर पर खिलाड़ी आएंगे. सिंगल रन को किया जाएगा पूरा. अच्छी गेंदबाजी. अगर आप एक्शन को देखेंगे साहिल की तो राइट आर्म ओवर द विकेट के एंगल से आ रही है लेकिन एक्शन बढ़िया है. अच्छे रनअप के साथ आती है. अच्छा एक्शन उनका आता है. सटीक निशाने पर गेंदबाजी करते हैं और ये इस खिलाड़ी की खासियत रही है. फिर एक बार टैपिंग क्रिकेट. पुश करो खुश रहो. ये गेम प्ले आपको नजर आएगा. यहाँ से मिलेगा एक सिंगल. 21 दुक्के से टीम के टोटल को आगे ले जाया जाएगा. रन बनेंगे स्कोर कार्ड पर 4 रन बने 4. लेकिन कौन करेगा वार और किसका वार होगा असरदार, ये भी इस मैच में अब देखने लायक बात होगी. ये गेंद कुछ अलग करना चाहते थे. ओवर एक्साइटमेंट कभी कभार अपने आप के ऊपर भारी पड़ जाती है. जहाँ से सीधी लाइन से गेंदें अच्छी जा रही थी वैसे कुछ अलग करने की ज़रूरत थी नहीं. लेकिन कई बार ऐसी चीज़ें गेंदबाज के मन में आ जाती है. ओवर एक्साइटमेंट टॉम बॉय सर जो हमेशा महंगी होती है.
हाफ टैकर बॉल कट किया, नजाकत भरा ये स्ट्रोक, ब्यूटीफुल क्लासिकल 4 रन। अतिशय चांगली मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवतोय। परंतु स्पर्धेमध्ये जर आपण ट्रॉफीज पाहिल्या तर अतिशय आकर्षक ट्रॉफी, कॅमेरामॅनला विनंती आहे त्या ट्रॉफीज पण एकदा दाखवा ज्या तुमच्या मागे आहेत, कारण की त्या देखील आपल्याला व्हिज्युअलाइज करणं इम्पॉर्टंट आहे। 5 चमचमत्या ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहतोय, अतिशय चांगल्या ट्रॉफीज, आणि हे देखील मात्र एक आकर्षण असेल या ट्रॉफींचं आपण पाहतोय। युनिक ट्रॉफीज आहेत आणि या त्या युनिक ट्रॉफी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच दिल्या जातील। या ट्रॉफी आपण ऑन स्क्रीनवरती पाहत आहे। प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम क्रमांकाच्या 5 चमचमत्या ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बॅटर, बऱ्याचशा ट्रॉफीज आहेत आणि हे मात्र देखील एक विशेष आकर्षण आहे या वाकश चषक 2025चं। तो चलिए दूसरे ओवर की यहाँ से शुरुआत की जाएगी। गेंदबाजी मार्क के ऊपर न्यू बॉलर केम ऑन ट्रैक फॉर ओवर नंबर 2। गेंदबाज हरीश आपको यहां से बॉलिंग मार्क पर नजर आएंगे, राइट आर्म ओवर द विकेट। हाफ टैगर बॉल ऑन साइड पर पुल किया, खिलाड़ी है वहां पर, सिंगल रन यहां से भी आपको आता हुआ नजर आएगा। थोड़ा सा शांत माहौल है, रात काफी ज्यादा हो चुकी है, मिडनाइट। अब यहाँ से अब अर्ली मॉर्निंग की शुरुआत होगी, 3 ऑलमोस्ट बज चुके हैं। हरीश ने शुरुआत की, सिंगल पहली गेंद पर आया, रन बनेंगे स्कोर कार्ड पर 10 पे बस नहीं, 10 का दम अब दिखाना पड़ेगा। यहाँ से देखिए अक्रॉस द लाइन गए, जरूर थे, अंदरूनी किनारा लगा था, छिके सिंगल मैदान के अंदर यहाँ से छुड़ाया जाएगा। टॉट गेंदें अब तक नहीं खेली है, ये प्रशंसात्मक बात हो सकती है। विकेट को अगर आप छोड़ेंगे तांबोई सर तो अभी भी एक भी डॉट गेंद नहीं आई है, एक भी डॉट गेंद अभी तक इस पारी में नहीं आई है और वो खेली भी नहीं है डिक्सा के बल्लेबाजों ने। हाफ ट्रैगर बॉल थी, इस बार भी कनेक्शन हुआ नहीं, रफ्तार के साथ सिंगल पूरा, दूसरे के लिए आना चाहेंगे वापस। लालच बुरी भला होती है, मैदान के अंदर कदम जमेंगे तो रन बनेंगे, इसी माइंडसेट के साथ यहाँ से सिंगल लिया जाएगा। मज़ा आया आज की रात। वाकस ट्रॉफी 2025 में हमें एज एन कमेंटेटर कमेंट्री करने का मौका मिला, उसके लिए मैं हमारे दोस्त अजिंक्य पवार इनका शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे मौका दिया इस प्रतियोगिता में। स्विच हिट करना चाहते हैं, स्विच हिट तो करना चाहते थे लेकिन स्विच ऑन करना भूल गए, उसी की वजह से ये डॉट गेंद आपको यहाँ से ज़रूर डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। डॉट गेंद पे नंबर होता है 0 की कोई कीमत नहीं होती है, जर्सी नंबर 09। इस बार देखिए लॉफ्ट किया जाएगा, ताकत कम बढ़ गई है, फील्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कैच एंड हियर सेकंड विकेट इज डाउन। टीव्हीवर बघा क्लॅरिटी त्याची खास, अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस, अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस। थँक यू अजिंक्य पवार, नक्कीच त्यांचं नाव देखील घेतलं पाहिजे कारण की कर्जत टेनिस क्रिकेट .inचे सर्व आमचे मित्र अजिंक्यजी पवार आणि त्यांची टीम ज्यांनी मात्र शून्यातून सुरू केलेला प्रवास आज तब्बल 43,000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 1 लाख, 5 लाख, 10 लाख देखील त्यांचे सबस्क्रायबर हो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांना मात्र आपण या ठिकाणी नक्कीच देऊया। टोटल की अगर मैं बात करूं तो रन बनी है मात्र 12 स्कोर कार्ड के ऊपर। ये रफ्तार देखिए आप, रफ्तार का सौदागर, रफ्तार का बादशाह, रफ्तार का शहंशाह। ये गेंदबाज हरीश, कमाल की डिलीवरी थी, चारों खाने चित करने वाली ये बॉल जो आपको डॉट चाहती हुई नजर आएगी और इससे डॉट गेंद के साथ ओवर नंबर 2 का वार होगा पूरा। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 12 रन 2 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर का खेल अब आपको इस पहली पारी में यहाँ से ज़रूर बचता हुआ नजर आएगा।
चेतन आखिरी ओवर के लिए यहाँ से बॉलिंग ट्रैक के ओवर आएंगी, डेथ ओवर जहाँ पे ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश बल्लेबाजों के माध्यम से की जाती है, लेकिन इस ओवर में कितने आएंगे, कितना टोटल सम्मानजनक होगा, कितने रन यहाँ से डिफेंसिव होंगे टीम डिक्सर के लिए, ये बात भी देखने लायक होगी। दोनों एंड से गेंदबाजी की जाती है। क्रिकेट का प्रॉपर 360 डिग्री सर्कल का ये क्रिकेटिंग ग्राउंड आपको यहाँ से ज़रूर देखने को मिलेगा। चलिए शुरुआत करनी है आखिरी ओवर की। चेतन, चतुर चालाक चेतन, ये हम हमेशा कहते हैं, और ये चतुर चेतन अब क्या करेंगे आखिरी ओवर में, ये बात देखने लायक होगी। ऑन स्ट्राइक को हम देखेंगे बल्लेबाज आकाश, बड़ा हिट लगाया, हेलीकॉप्टर था, लेकिन ये क्या किया, गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती। लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 1 बाउंस, 4 रन। देखिए इनाम यहाँ से आपको जरूर आता हुआ नजर आएगा। चेतन ने अगर विकेटों की हैट्रिक ली तो सम्मानीय प्रशांत दादा खाड़े साहब इनकी तरफ से 500 का इनाम गेंदबाज चेतन को जरूर दिया जाएगा। पहली गेंद पर 4 आई है, कैच ड्रॉप हुई, न मिला ये और न मिली वो भी, 4 जरूर बनी। इस बार भी अटैक किया, लेकिन खिलाड़ी है, इस बार फील्डर नहीं करेंगे कोई गलती, ईंट का जवाब दिया जाएगा करारे पत्थर के साथ। तीसरा झटका मिलेगा टीम डिक्सर को। नए बल्लेबाज मैदान के अंदर नंबर 5 भावेश। भावेश को काम पर करना पड़ेगा विशेष, क्योंकि आखिरी कुछ गेंदें बची है। फुल टॉस थी, ऑन साइड पर कमाल का स्ट्रोक, आ बैल मुझे मार, दिया मौका तो लगाया छक्का, मिलेंगे आधा दर्जन रन। रेफर किया जाएगा यहाँ से, बैटिंग टीम ने रिव्यू लिया, यस यहाँ से चेक करेंगे हम और बिल्कुल आपको डिसीजन बताया जाएगा। बैटिंग टीम ने यह चैलेंज किया है ओवर द वेस्ट वाली नो बॉल के लिए, बिल्कुल हम चेक करेंगे, आपको बताएंगे। नो बॉल, नो बॉल का डिसीजन यहां से थर्ड अंपायर के माध्यम से आपको आता हुआ नजर आएगा। नो बॉल, नो +6 यानी कि 7 का 7 यहां से बैटिंग टीम के अकाउंट में एड ऑन किया जाएगा। अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया, बिल्कुल डगआउट से आपको ज्यादा शोर नहीं करना है, ये रिक्वेस्ट होगी टीम डिक्सर, डगआउट से आपको ज़्यादा शोर नहीं करना है प्लीज़। चलिए अंपायर ने फ्रेट का डिसीजन यहाँ से दिया है, फ्रेट की बॉल के लिए गेंदबाज तैयार। फ्रेट वाली ये बॉल मिस कर गए, अच्छी गेंद थी, रन आउट के लिए यहाँ से अपील की जाएगी।
बट द बैटर इज सेफ और यहाँ से एक डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। अंपायर गेंद नीचे गिरी थी, उसी की वजह से गेंद अगर डायरेक्ट कलेक्ट नहीं होती है, नीचे गिरती है, तो फिर आप चेक कर सकती है। डॉट गेंद आपको यहां से भी डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। चलिए गेंदबाज चलिए, इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड अलोंग द कार्पेट से शॉट आपको नजर आएगा। काउ कॉर्नर बाउंड्री, सिंगल पूरा, दूसरा रन। चीते की रफ्तार देखिए, मानो दो चीते जंगल में जैसे अपने शिकार के पीछे दौड़ती है, उसी रफ्तार के साथ स्पीड स्टार ये दोनों खिलाड़ी जिन्होंने रफ्तार से 2 रनों को किया पूरा। और रन संख्या बनेगी अब स्कोर कार्ड पर 25 यानी 25 रन यहां से स्कोर कार्ड पर आएंगी। ये भी आप ट्रैकर थी, यहां पर भी मिस कर गई है, ये भी रन आउट का मौका। 1 रन, वो नॉन स्ट्राइक हैंड के खिलाड़ी जिन्होंने 2 पूरे किए, लेकिन स्ट्राइक के बैटर दूसरा रन लेने की कोशिश में रन आउट के तौर पर डिसीजन आना अभी भी बाकी। और 1 ही रन, 1 रन यहां से। देखिए दोनों बैटर, अगर आपको रन लेना है तो दोनों बैटर का एक साथ स्ट्राइक छोड़ना बहुत इंपॉर्टेंट है, और एक बल्लेबाज रुका रहता है। अंपायर रन नहीं है, नो रन, ओके। डॉट गेंद आपको यहां से भी डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। डॉट गेंद के साथ यहां से 25 के ऊपर टोटल थमेगा। आखिरी बॉल आपको यहां से पहली पारी में बचती हुई नजर आएगी। लास्ट बॉल, आखिरी गेंद, अटैक किया जाएगा ऑन साइड पर। रफ्तार से गेंद देखिए, खिलाड़ी है सिंगल पूरा, दूसरे के लिए वापस आना चाहेंगे, डेंजर एंड पे होगा थ्रो, और रन आउट के तौर पर 1 शॉट और रन आउट, मतलब नो रन। यहां पे भी आपको डॉट गेंद जाती हुई नजर आएगी। 2 लेने की लालच में जो 1 थी वो भी आपने गंवा दी। 1 शॉट का डिसीजन, दूसरे पे हुए रन आउट, मतलब आखिरी गेंद भी यहां से डॉट गई है। और इसी डॉट गेंद के साथ पहली पारी का खेल आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। बल्लेबाजी करने का न्योता कबूलना, डिक्सन ने रन बनाए स्कोर कार्ड के ऊपर 25 यानी 25 रन। आने वाली गेंदें बचेंगी यहाँ से 18, और जीत के लिए 26 रनों का समीकरण आपको ज़रूर नजर आएगा। 18 में 26 क्या बनाए जाएंगे या बचाए जाएंगे, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर, कौन जाएगा टॉप 5 में, ये बात यहाँ से देखने लायक ज़रूर होने वाली है। मज़ा आएगा इस मैच में। दूसरी पारी में प्रकाश भला सर इनका आवाज़ आपको सुनने को मिलेगा, परंतु तत्पूर्वी आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेसाठी ज्यांनी आपली अतोनात मेहनत दिली आणि ज्यांनी आपलं सहकार्य, आपला हातभार या स्पर्धेसाठी लावलेला आहे, तर सगळ्या गोडगुणी आयोजकांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आहे। KDC लाईव्ह इव्हेंटची टीम सन्माननीय अजिंक्य पवार असतील, त्याच्याच बरोबरीने ऋषिकेश मोरे असतील, निशांत बागडे असतील, जितेश कांबरे असतील, आर्यन धुळे असतील, तदनंतर आपण पाहतोय सचित मिरकुटे असतील, धनंजय मिरकुटे, अजय गवळे असतील, चिन्मय पवार असतील, सुरेश भोईर, प्रवीण ऐनकर, त्याच्याच बरोबरीने श्रवण डायरे असतील, राहुल माई असतील, सार्थक दिवेकर असतील, मयूर दळवी आणि प्रथमेश कांबरी, या सगळ्यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच राहिला। हे सगळे आमचे आयोजक आहेत आणि त्याच्याच बरोबरीने आमच्या आयोजकांना विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे ते सन्माननीय राजेंद्र वैखरे साहेब असतील, ऋतिक दळवी साहेब असतील, नवनाथ माळी असतील, धीरज घोसाळकर आणि स्वप्नील माळी, या सगळ्यांचा महत्त्वाचा हातभार राहिलेला आणि या सगळ्यांनी मिळून या सगळ्यांच्या मेहनतीने मात्र वाकश चषकाचं स्वप्न सत्यात उतरवलं गेलं आणि आज वाकश चषकाची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होती आहे। खरं तर आज या स्पर्धेचा आम्हाला घटक बनण्याची संधी मिळाली, आमचं देखील भाग्य आहे आणि ती संधी आम्हाला उपलब्ध करून दिली KDCचे फाउंडर आमचे मित्र अजिंक्य पवार यांनी।
आणि आम्हाला देखील या विभागामध्ये स्वतःचा आवाज पोहोचवण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजक आणि त्याच्याच बरोबरीने अजिंक्यजी पवार यांचं मी आभार व्यक्त करतो आहे. आणि त्याच्याच बरोबरीने आजच्या पुरता या स्पर्धेमध्ये मी इथेच थांबतो आहे, कारण की उद्या देखील मात्र डे स्पर्धा त्या ठिकाणी खोपोलीमध्ये आहे. झोप अजूनही मिळाली नाही आहे. सकाळी उरणची डे स्पर्धा समालोचित केली, तदनंतर आता नाईट स्पर्धा, उद्या पुन्हा एकदा डे स्पर्धेला जायचं. त्यामुळे इथेच थांबतोय, आपली रजा घेतोय. आपण जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू सो मच. अगदी आपण बघू शकाल इथे आमचे साथी समालोचक खरं तर बघायला लागले तर आमचे नक्कीच मानस मनोरे सर मात्र नक्कीच या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत. खरं तर आज त्यांच्या मंत्रमुक्त आवाजाने खरं तर आज सर्वांना बघायला लागले तर आवर्जून बेधुंद करून सोडले आणि सर्वांना त्यांनी आज साक्षात जर पाहिला तर नक्कीच प्रभावित करून सोडला. असे आमचे साथी समालोचक नक्कीच आमचे मानस सर मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला बघायला भेटतील. सरांचा पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक असं शुभ स्वागत करू आणि आपण आपल्या आवाजाने सर्वांना मात्र नक्कीच बेधुंद करून सोडलं त्याबद्दल आम्ही ऑर्गनाइज कमिटीकडून आपलं नक्कीच धन्यवाद व्यक्त करू. गाणं बोला अंपर मग जाऊ दे ना ना दादा एक मिनिट कसं आहे माहिती आहे का मी काय तुम्ही पण आमच्या ऍक्शन ठेवा कसं आहे झालं जे आहे ते डिसिजन असं कसं आणि नक्कीच आपण जो शेवटच्या बॉलवरती पहिल्या इनिंगच्या डिसिजन बघत होता 1 शॉट, परंतु इथे कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेक केले गेले आणि एक सिंगल या चेंडूवरती कन्फर्मरित्या मात्र कंप्लीट झालेली आपल्याला बघायला भेटते आहे आणि एक विकेट मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये आपण बघू शकाल आणि ऑर्गनाइज कमिटीकडून एक फायनल निर्णय येतोय की यापुढे तिकडे ऑफिशियल अंपायर जो निर्णय घेतील तोच निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आणि पंचांनी जर टीव्ही अंपायरची मागणी केली तरच रिव्ह्यू दिला जाईल हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दोन्ही टीमच्या समर्थकांना विनंती करण्यात येते की आपण डगआउटमधून किंवा बाहेरून आवाज करायचा नाही आहे, तिकडे फलंदाज किंवा पंच ॲक्शन घेऊ शकतायत हे लक्षात ठेवायचं. आपण जाऊया सामन्याच्या दिशेनं. सामन्यामध्ये लक्ष आहे ते म्हणजेच 27 धावेचं आव्हान या मॅचमध्ये चेसिंग करत असताना आपण खाड्याचा पाडा संघाला बघतोय आणि खाड्याचा पाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. त्यामधून आपण अमर आणि साहिल या दोन फलंदाजाला बघतायत. स्ट्रायकर एंडला आपण अमर या फलंदाजाला बघाल आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती साहिल आहेत.
27 धावेचं आव्हान चेस करायचं या मॅच मध्ये खाड्याचा पाडा टीमला. पहिलाच बॉल आपण तिकडे बघू शकतोय. लोवर फुल टॉस होता. अगदी बघायला गेले तर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू बॅट वरती येऊन सापडला नाही फलंदाज अमरच्या. आणि अगदी जर बघायला गेले तर हा चेंडू तिकडे पहिला खूप चांगला टाकत असताना आकाशला आपण बघाल. आणि तदनंतर आपण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं कारण अगदी याच दरम्यान तिकडे वाईट बॉल येतोय आणि आपण जाणार आहोत एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेनं. ज्यांनी खरं तर बघायला गेलं तर आज संपूर्ण या स्पर्धेची ही दुसरी रजनी खरं तर आपल्या आवाजामधून भरपूर चांगल्या रीतीने खरं तर घडवण्याचं काम केले आमचे साथी समालोचक. नक्कीच आपण बघाल अगदी आमचे मानस मनोरे सरांचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान याच दरम्यान तिथे आपण बघू शकतो होत असताना आपल्याला बघायला मिळतो आहे. आमचे KTCचे सर्व आमच्या अजिंक्यदादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच इकडे आमच्या मानस सरांना मात्र सन्मानित केले जात आहे. खरं तर भरपूर आमचा प्रवास करून ते या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच आज आमच्या अजिंक्यदादा पवार यांच्या छोट्याशा शब्दावरती आले होते आणि त्यांचा शुभ सन्मान याच दरम्यान तिथे होत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे. धन्यवाद राहील थेट आमचे मानस सर कारण आज आपण आपला छोटासा वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिला आणि सर्वांना बघायला गेले तर आपल्या आवाजामधून आपण चांगल्या पद्धतीनं सुमधुर आवाजातून चांगलं वर्णन ऐकवलं. असं हे गोड व्यक्तिमत्व आमचे साथी समालोचक नक्कीच आपण बघायला आमचे मानस सरांचा शुभ सन्मान होतोय. तिकडे सामन्यामध्ये वेगळं दृश्य बनलंय कारण बॅटिंग करत असताना खाड्याचा पाडा संघाने एक महत्त्वाचा खेळाडू गमावलाय. अमर बाद झालेत आणि अमरच्या जागेवरती आता बॅटिंग करण्यासाठी सतीश हा फलंदाज एंटर होतो आहे. सतीश तिकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. मॅच खूप दमदार आहे. टॉप 5 मध्ये जाण्याची लढत आपण बघू शकतोय. जिंकणार तो नक्कीच एका ट्रॉफीचा हकदार असेल आणि जिंकणार कोण हे पाहण्यासाठी मात्र आपण उत्सुकतेने हा सामना बघतोय. वारंवार तिकडे गोलंदाजी करत असताना मात्र डिक्सल संघ खूप सुरेख गोलंदाजी करतोय. जरी सामना लो स्कोरिंग असेल तरी सुद्धा सामना चांगलाच होईल याच उमेदीने मात्र डिक्सल संघ या मॅचमध्ये मेहनत करत असताना बघायला भेटतोय. परंतु याच दरम्यान तिकडे बघायला गेलं तर उजव्या स्टंपला हा चेंडू बराचसा सोडतोय आणि ऑफिसला अंपायर म्हणतात की एक्झॅक्टली वाईट बॉल आणि एक्साचा बढतीला या दाफल कबड्डी थोडीशी वाढ होत असताना पण बघाल बॅटिंग करणारा खाड्याचा पाडा संघ सध्या 2 या धावसंख्येवरती पोहोचतोय. 2 धावा दाफल कबड्डी बनतायत. मैदानामध्ये हा सामना भरपूर रंगलेला बघायला भेटतोय. मिसिट आहे मिसाबिग आहे कनेक्शन प्रॉपर नाही आहे आणि तिकडे आता 38 सर्कल मध्ये बनवलंय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये डिक्सल संघाला सेलिब्रेशन आणि खाड्याचा पाडा टीमला लागतोय. फलंदाजी करत असताना 27 चा चेस करत असताना हा विकेट डिझाय रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अगदी मॅच मध्ये असं वाटतंय की सध्या सगळ्याला आता नक्कीच हे आव्हान कठीण होऊ शकतंय चेसिंग करत असताना खाड्याचा पाडा संघाला कारण त्यांनी आता सामन्यामध्ये 2 धावेवरती जर बघायला गेलं तर 2 खेळाडू गमावलेत आणि तिकडे आता बॅटिंग करण्यासाठी मात्र मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती फलंदाज जयेश या फलंदाजाला मात्र तिकडे पाठवलं गेलंय आणि मॅच मधून आपण बघू शकतोय सध्या तरी वापसी भरपूर मिळवली आहे इथे डिक्सल संघानं गोलंदाजीमधून. नुकतंच आपण बघायला आमचे या मानस सर मात्र इथून या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला बघायला भेटतील. समोर ठेवलेला बॉल चांगलासा फटका आहे मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज मैदानामध्ये खूप चांगल्या रीतीने हा चेंडू खेळतोय परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि कोणतीच चूक न होता या चेंडूवरती सध्या तरी बॅटिंग करत असताना खाड्याचा पाडा टीमला एक सिंगल या चेंडूवरती सुपूर्द होत असताना बघायला मिळेल. एक धाव आली आहे दाफल कबड्डी सध्या 3 धावा पूर्ण होत आहेत बॅटिंग करत असताना खाड्याचा पाडा संघाच्या या स्कोरबोर्ड वरती. दडपण आहे प्रेशर आहे महत्वाचा सामना आहे आणि त्यामुळे हे लक्ष चेसिंग होतंय की नाही आहे
हे देखील आपण तिकडे मैदानामध्ये बघतोय, परंतु तिथे सध्या तरी गोलंदाज आकाश लाईन लेंथ मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्नामध्ये जर बघायला गेले तर सध्या खेळपट्टीवरती अतिरिक्त चेंडूचा इस्तेमाल करतोय आणि अतिरिक्त धावेने आता दाफल कबड्डी पुन्हा एकदा वाढ होत असताना आपण बघाल बॅटिंग करणारा सध्या तरी खाड्याचा पाडा संघ 4 या धावसंख्येवरती पोहोचला जातोय। मॅच चांगलीच होईल। थोडंसं जर बघायला गेलं तर भरपूर रात्र झालेली पाहायला मिळते आहे आणि वातावरणाचा विचार केला तर थोडंसं दमट आणि थंड वातावरण इथे महसूस करायला मिळते आणि खेळपट्टी थोडीशी जर बघायला गेले तर शांत झाली आहे, कारण फलंदाज इथे वारंवार बाद होत आहेत आणि मॅचमध्ये लागतोय अजून एक विकेट। बॅटिंग करत असताना खाड्याचा पाडा टीमला बॅट्समन बॅक टू द पवेलियन, ओटी आउट, साहिल विकेट। आणि टीव्हीवर बघा क्लॅरिटी त्याची कसं, अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस, अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस। अगदी साहिल देखील इथून मैदान सोडत असताना बघायला मिळाला। आता मॅच मध्ये खाड्याचा पाडा संघावरती मात्र भरपूर दडपण असेल, प्रेशर असेल, कारण सामन्यामध्ये तिकडे जर बघायला गेलं तर डिक्सल संघानं यशस्वी पद्धतीमधून पहिलं षटक टाकले आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त त्यांनी जर बघायला गेले तर नक्कीच 4च धावा खर्च केल्यात आणि ऑन स्क्रीनवरती आपण भव्य दिव्य दृश्य बघू शकतोय। खरं तर नक्कीच भरपूर रात्र झाली आहे, परंतु हे दृश्य भरपूर डोळ्यात साठवण्यासारखं आपल्याला बघायला भेटत आहे। बरोबर दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती डिक्सल संघाकडून रोहित सज्ज झालेत। रोहितचा हा बॉल मागे सरकून चांगलासा फटका मात्र तिकडे फलंदाज खेळतोय। पॉइंट कव्हर झोन मध्ये हा चेंडू खेळला, 38 सर्कलचा फिल्डर तिकडे पोहोचला, बॉलला पकडून फेकलं, तोपर्यंत तिकडे खेळपट्टीवरती लक्ष टाकलं तर 2 धावा या चेंडूवरती सापडल्या जातील। 2 धावा मिळाल्यात। थोडंसं आपण चर्चा करूया। चेस करत असताना 27 धावेचा सध्या तरी खाड्याचा पाडा संघ मात्र या धावफलकावरती आपण बघू शकताय फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवरती पोहोचला गेलाय। शॉर्ट बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, फाईन चं क्षेत्ररक्षण बघायला गेले तर स्ट्रगल करत आहे, मिस होत आहे आणि मैदानामध्ये आपण बघू शकतोय इझिली या चेंडूवरती 2 रन्स पुन्हा एकदा बॅटरच्या बॅटमधून येत आहेत। खरा बॉल होता, परंतु त्या खरा बॉलचा फायदा तिकडे फलंदाजाला उचलता आला नाही आणि मैदानामध्ये बघायला गेलं ना तर नक्कीच एका महत्त्वाच्या खेळाडूला जीवनदान मिळतोय आणि हा जाईल मॅच मध्ये कदाचित सध्या तरी महागडा देखील पडू शकतोय डिक्सल क्रिकेट संघाला, कारण नेहमीच तुम्हाला सांगितलं जात असतं पकडा कॅच आणि जिंका गावासाठी खेळली जाणारी मॅच आणि इथे आपण बघाल सध्या परफेक्टली तिकडे चांगल्या नियोजनामधून गोलंदाजी करत असताना डिक्सल क्रिकेट संघाला खरं तर पूर्णपणे मैदानामध्ये डिक्सल संघ या स्पर्धेमध्ये प्रोफेशनल गोलंदाजी फेकतोय। कोला टाकलेला बॉल समोर चांगलासा फटका आपल्याला बघायला भेटतोय, जडमधून चेंडू खोदून काढला, तिकडे क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होतं आणि तिकडे डायरेक्ट हिट कन्फर्म आहे आणि मॅच मध्ये आता सेलिब्रेशन मिळवणारी कन्फर्म विकेट सापडत असताना डिक्सल टीमला बॅटर बाद। बरोबर तिकडे मैदानामध्ये फलंदाज बाद झाले आहेत। खरं तर जसं सांगितलं जात असं पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही आणि माणसाने आयुष्यामध्ये कठीण प्रसंगांचा सहवास केल्याशिवाय त्याच्यासाठी चांगले दिवस येत नाही आणि मैदानामध्ये आपण बघू शकतोय आता भरपूर मोठ्या कठीण प्रसंगांचा सहवास मात्र झेलत असताना या मॅच मध्ये सध्या तरी आपण खाड्याचा पाडा संघाला बघतोय। त्यांनी या मॅच मध्ये बघायला गेले तर आता वारंवार विकेट खोवल्यात। धावफलकावरती फक्त 8 धावा असताना 3 लॉस राहिलेत आणि मॅच मध्ये आता बॅटल करण्यासाठी मात्र नागेश हा फलंदाज इंटर झालाय। महत्वाचा सामना आहे, टॉप 5 मध्ये जाण्याची ही महत्वाची लढत आपण बघतायत आणि तिकडे
आता मोठा अडथळा निर्माण झाला आहे या लो स्कोरिंग सामन्यामध्ये. सध्या तरी खाड्याचा पाडा संघासाठी प्रेशर बनलंय, दडपण बनलंय आणि मॅच मध्ये आता वारंवार डिक्सल संघ खूप चांगल्या क्षेत्राचा क्रिकेट खेळतोय. अजून एक चांगला बॉल तिकडे मैदानामध्ये मात्र लाऊड अफिलाडियास डेंजर झोन लागतोय विकेट. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अजून एक खाड्याचा पाडा संघाला डीजे. आणि नक्कीच आपण बघू शकाल तिकडे सध्या तरी हा चेंडू तिकडे विकेट किपरच्या दस्तारामधून सुटला गेला नाहीये. त्यामुळे इथे दोन्ही पंच पुन्हा एकदा चर्चा करतील. बरोबर ऑर्गनाइज कमिटीकडून एक महत्वाची सूचना येते की पंचांवरती आपण प्रेशर टाकायचं नाहीये, दडपण टाकायचं नाहीये. बरोबर सामन्यामध्ये इथे पंचांनी मात्र डिसिजन दिलं गेलं की फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद आहे आणि त्यामुळे आता खाड्याचा पाडा संघाला अजून एक फलंदाज मात्र मॅच मधून माघारी पाठवावा लागतोय. बरोबर दाफल कबड्डी आपण सध्या तरी बघाल फलंदाजी करत असताना 27 धावेचं लक्ष चेस करत असताना या मॅच मध्ये खाड्याचा पाडा संघ मात्र नक्कीच 5 विकेट खोवत असताना 10 या धावसंख्येवरती पोहोचलाय. आणि सामन्यामध्ये आता शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 17 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी सध्या तरी खाड्याचा पाडा संघाला. मॅच मध्ये फार मोठं प्रेशर बनलंय सध्या तरी खाड्याचा पाडा संघावरती. मॅच मध्ये शेवटचे 6 चेंडू आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये मात्र 17 धावसंख्येची गरज आहे. आणि तिकडे फलंदाजी करत असताना आपण स्ट्रायकर एंडला जयेश या फलंदाजाला बघतोय आणि आज मात्र प्रवीण हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बरोबर मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना सध्या परफेक्टली डिक्सल संघ मात्र पूर्णपणे मैदानामध्ये दडपणामध्ये ठेवत असताना सध्या तरी आपण खाड्याचा पाडा संघाला बघतोय. या मॅच मध्ये क्वालिफाय सामना जिंकणार तो टॉप 5 मध्ये जाणार आहे. आणि तिकडे यस फलंदाजाची दांडी झाली आहे गोल. आणि मॅच मध्ये मिळतोय सध्या डिक्सल टीमला अजून एक महत्वाचा पॉवरफुल विकेट. खाड्याचा पाडा संघाचा फलंदाज बाद. नजर अटली आणि तिकडे दुर्घटना घडली असं चित्र बघायला मिळालं. पूर्णपणे बॅटर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय परंतु फलंदाजाला बघायला गेलं तर मॅच मध्ये वारंवार अपयश येत असताना बघायला मिळत आहे. भरपूर मानाची स्पर्धा आपण बघतोय. माननीय श्री मंगेश दादा पवार आयोजित वाकस चषक 2025 ची स्पर्धा आणि आजची दुसरी रात्र जर बघायला गेलं तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये मात्र आपण सर्वांनी पाहिले आहे. हो या क्षणी वेगवान चेंडू होता. तिकडे बघायला लागले तर क्रॉस दी लाईन बॅटचा चेहरा खुला केलाय आणि तिकडे मात्र मनगटाची ताकद झोकत असताना हा चेंडू पाठवलाय स्वर्लेग सीमारेखेच्या पलीकडे. खाड्याचा पाडा टीमला मिळत आहेत फलंदाजाचा बॅटमधून हा खणखणीत दणदणीत 4. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय अगदी कर्जत टेनिस क्रिकेट या .in कडून मात्र रिप्ले दाखवला जातोय. सुरेख फटका होता आणि कदाचित सुरुवातीपासून जर अशी कामगिरी घडू शकली असती या मॅच मध्ये खाड्याचा पाडा संघाची तर नक्कीच लक्ष चेज होऊ शकलं असतं. परंतु सुरुवातीला खूप त्यांनी विकेट खोवले आणि मॅच मध्ये जे काही दडपण बनलंय ना ते दडपण भरपूर सक्सेस बनवलंय. सध्या तरी गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये डिक्सल संघाने 4 आलाय. दाफल कबड्डी थोडंसं परिवर्तन बनतंय. 14 लागल्यात आणि आता जिंकण्यासाठी आपण बघू शकतोय उर्वरित शिल्लक राहिल्यात त्या म्हणजेच
येणाऱ्या 3 बॉलमध्ये 13 धाबेची गरज. शेवटचे 3 चेंडू आणि 13 धाबेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओहो, खेळपट्टीवरती भरपूर चांगला चेंडू यूज करतोय गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये हा गोलंदाज. आणि तिथे मात्र सध्या सगळीला आपण बघू शकतोय परफेक्टली हा येतोय डॉट बॉल. आणि हा सामना जर बघायला गेला तर डिक्सल संघाने मात्र सध्या तरी आपल्या पारड्यामध्ये भरपूर वळवलेला बघायला भेटतोय. अगदी आपण बघाल इथे औरा फोर व्हीलर गाडीची चावी हरवलेली आहे. तर कोणाला सापडली असेल तर विनंती असेल की आपण ती चावी मात्र नक्कीच आमच्याकडे आणून द्यायची आहे. खरं तर आपण बघू शकतोय प्रेक्षकांना सूचित करण्यात येत आहे की ज्या फोर व्हीलर गाडीची चावी हरवली आहे त्या गाडीची चावी आपण जर आपल्याला मिळाली असेल तर आपण इकडे ऑर्गनाइज कमिटीकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचे प्लीज. आणि तिथे मात्र मैदानामध्ये येतोय अजून एक चांगला बॉल. आणि आजची रात्र बघायला गेलं तर डिक्सल संघाने मात्र आपल्या नावावरती चांगलीच लेखलेली बघायला भेटली आहे. अभिनंदन राहील डिक्सल संघ. कालच्या नाईट मध्ये आपण टॉप 5 मध्ये जात असताना पाहिला होता. थेट